श्रीराम समर्थ. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. परमपूज्य प्राध्यापक के.व्ही. बेलसरे लिखित श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र आणि वाङ्मय या पुस्तकातील पुढील वृत्तांत. श्री महाराजांचे विशिष्ट गुण. श्री महाराजांच्या ठिकाणी काही गुण असे होते की सामान्य मनुष्याने जर त्यांचा अभ्यास केला तर त्याचा प्रपंच तर उत्तम होईलच होईल, पण त्याची पारमार्थिक उन्नती देखील त्यामुळे झाल्याशिवाय राहणार नाही. अशा गुणांपैकी पहिला गुण म्हणजे साधी वृत्ती होय. ऐश्वर्य, ऐश आराम, बडे जाव यांचा त्यांना अगदी मनापासून तिटकारा होता. लोकसंग्रहापूर्वी तर त्यांची राहणी फार साधी होतीच, पण गुरुत्व धारण केल्यानंतर देखील त्यांनी आपली साधी वृत्ती सोडली नाही. त्यांचे कपडे अगदी साधे असत, त्यांचे खाणे अगदी साधे असे, त्यांचे बोलणे अगदी साधे असे. पुष्कळ साधी व हलकी कामे ते स्वतःच करीत. रामाच्या पुढे झाडून काढणे, कधीकधी तेथे सारवणे, मंडळींना स्नान घालणे, त्यांना जेवायला वाढणे, शेतामध्ये खणणे व नांगर धरणे, गायींचा गोठा साफ करणे वगैरे साधी कामे श्री महाराज नेहमी स्वतः करीत असत. आपली योग्यता व आपला दर्जा काय आहे याचा विचार त्यांनी कधीच केला नाही. वेळ पडल्यास चिखल तोडविणे, दगड हलविणे यांसारखी मजुराची कामे देखील ते करीत. त्याचप्रमाणे वाटेल त्याला, वाटेल त्यावेळी, वाटेल त्या ठिकाणी त्यांना भेटण्याची मोकळीक होती. त्यांना स्वतःचे खाजगी जीवन मुळी नव्हतेच. या साधेपणामुळे अगदी सर्व लोकांना ते फार जवळचे वाटत. श्री महाराजांचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची लीनता होय. कोणत्याही दर्जाचा मनुष्य त्यांच्याजवळ गेला तरी त्याच्याशी ते अत्यंत लीनतेने वागत. किंबहुना आपल्या बहुतेक सर्व विरोधकांना श्री महाराजांनी आपल्या लीनतेने जिंकले असे म्हणावयास हरकत नाही. त्यांच्या बोलण्या चालण्यामध्ये उद्धटपणाचा लवलेश देखील सापडत नसे. मोठेपणा, वैभव, ऐश्वर्य आणि लीनता यांचा संगम जगात आढळणे कठीण जाते, परंतु हा सुरेख संगम त्यांच्या ठिकाणी पूर्णपणे आढळतो. अगदी सामान्य योग्यतेचे महंत गोंदवल्यास आले असता श्री महाराज त्यांना बरोबरीच्या नात्याने वागवीत. त्याचप्रमाणे कोणीही वयाने म्हातारा मनुष्य आला तर ते त्याला फार मान देत. संन्यासी लोकांना ते साष्टांग नमस्कार घालीत. त्यांचे एक शिष्य पुढे संन्यासी बनले. त्यांना पत्र लिहिताना श्री महाराजांनी आरंभ केला, स्वामींस साष्टांग नमस्कार व भागवतांस आशीर्वाद. आपला अभिमान नष्ट करायला लीनतेसारखे साधन नाही, म्हणून भगवंताच्या नामाला लीनतेची जोड द्यावी असे ते वारंवार सांगत. श्री महाराजांचा तिसरा विशेष गुण म्हणजे सहनशीलता होय. त्यांना आपल्या आयुष्यात अनेक प्रकारच्या दिव्यांतून जावे लागले. निंदा, तुच्छता, अवहेलना, अपमान, आघात वगैरे गोष्टी तर त्यांच्या नित्याच्या अनुभवाच्याच बनल्या होत्या, पण चुकून देखील त्यांनी आपल्या शांत वृत्तीचा भंग होऊ दिला नाही. इतकेच नव्हे तर स्वतःची निंदा करणाऱ्यांचीही त्यांनी आपण कधी निंदा केली नाही. स्वतःला तुच्छ करणाऱ्यांना कधी तुच्छ केले नाही.
स्वतःचा उघड उघड अपमान करणाऱ्याचा कधी अपमान केला नाही आणि स्वतःवर संकट ढकलणाऱ्यावर उलट कधी आघात केला नाही. अनेक मार्गांनी आपल्याशी विरोध करणाऱ्या लोकांच्या देखील उद्धाराचीच श्री महाराजांनी चिंता वाहिली. एडिसन म्हणतो की प्रत्येक थोर पुरुषाला आपल्या थोरपणाबद्दल निंदारूपी कर जगाला द्यावा लागतो. निंदक लोक हे भुंकणारे कुत्रे असतात असे डॉक्टर जॉन्सन म्हणतो. पण स्वार्थाने केलेली निंदा विसरून त्या निंदकाचे लक्ष भगवंताकडे कसे लागेल याचाच प्रयत्न करणाऱ्या श्री महाराजांची सहनशीलता किती वर्णन करावी. लोकांकडून येणारा मान जितक्या सहज रीतीने त्यांनी गिळला, तितक्याच सहजतेने लोकांकडून येणारा अपमानही त्यांनी गिळला आणि दोघांनाही सारख्याच आपलेपणाने भगवंताच्या नामाचे महत्त्व ते जन्मभर सांगत राहिले. श्री महाराजांचा चौथा विशेष गुण म्हणजे निरलसता होय. सकाळी उठल्यापासून रात्री निजे तोपर्यंत सारखे त्यांचे काम चालू असे. आळशी मनुष्य त्यांना कधी आवडला नाही. आळसाने आयुष्य फुकट जाते, प्रपंचाची नासाडी होते, मग परमार्थ नाहीसा होईल हे काय सांगायला पाहिजे. आळस, दैन्यपणा आणि कष्टीपणा या 3 करंटेपणाच्या खुणा आहेत. त्यांच्यापासून माणसाने दूर राहावे असे ते नेहमी सांगत. श्री महाराजांनी आपला देह अगदी खऱ्या अर्थाने पुष्कळ झिजविला. सकाळपासून संध्याकाळपर्यंत नुसते इतक्या लोकांशी बोलण्याचे श्रम पाहिले तर आपल्याला अचंबा वाटेल. नेहमी प्रसन्न राहून ते सारखे हालचाल करीत असायचे. त्यामुळे ते जेथे जात तेथे उत्साहाचे वातावरण निर्माण होई आणि मंडळींना स्वतःच्या दुःखाचा विसर पडे. श्री महाराजांचा 5वा विशेष गुण म्हणजे संतोष होय. व्यावहारिकदृष्ट्या त्यांनी प्रयत्नांना मोठे स्थान दिले, परंतु आपल्याला जितका प्रयत्न करणे शक्य आहे तितका केल्यानंतर जे फळ मिळेल त्यात अत्यंत समाधान मानण्यास त्यांनी शिकविले. त्यांच्या मनाला काळजी कधीच शिवली नाही आणि रामाने ज्या परिस्थितीत त्यांना ठेवले तिच्यात समाधान मानल्या वाचून ते कधी राहिले नाहीत. त्यांच्या ज्ञानाच्या व भक्तीच्या मानाने पाहता त्यांना भेटलेले बहुसंख्य लोक फारच अनधिकारी होते, परंतु आपल्याकडे येणारा मनुष्य भगवंताच्या इच्छेनेच येतो ही खात्री असल्याने त्यांनी त्याबद्दल कधीही उपेक्षा किंवा तुच्छता दाखविली नाही. इतकेच नव्हे तर आपल्या माणसांचे ते फार कौतुक करीत. श्री महाराजांचा 6वा गुण म्हणजे आर्जव हा होय. ऐकणारा मनुष्य आपल्या सांगण्याला विशेष महत्त्व देत नाही हे स्पष्ट दिसत असून देखील त्याच्या हिताची गोष्ट ते त्याला अगदी जीव तोडून सांगत असत. एखादे हट्टी मूल बरे वागावे म्हणून त्याची आई जशी त्याच्या मर्जीने वागते व त्याच्याशी गोड बोलते, त्याचप्रमाणे लोकांनी भगवंताचे नाम आवडीने घ्यावे म्हणून श्री महाराज लोकांना पदरचे खायला घालायचे. त्यांच्या प्रपंचातील अडचणी सोसायचे आणि त्यांच्याशी गोड गोड बोलायचे. अगदी अडाणी मनुष्य जरी असला तरी त्याच्याशी मोठ्या लीनतेने आणि आर्जवाने बोलून ते त्याला नाम घेण्यास सांगत. इतकेच नव्हे तर अनेक वेळा सांगून जो माणूस ऐकत नाही त्यालाच पुन्हा सांगण्याचा प्रसंग आला असता सुद्धा ते अत्यंत आर्जवाने बोलत असत. श्री महाराजांचा 7वा विशेष गुण म्हणजे जनप्रियत्व होय. कोणाच्याही अंतःकरणाला धक्का पोहोचेल असे न वागणे, न बोलणे हे तर त्यांचे व्रत होते. प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा वास्तव्य करून आहे ही गोष्ट जर खरी असेल तर
अंतःकरण दुखवणे म्हणजे भगवंताला दुखविण्यासारखेच आहे, असे ते वारंवार सांगत. कोणीही कसाही असो, श्री महाराजांनी त्याला जोडला पण कधी तोडला नाही. ते जेथे गेले तेथे लोकांना हवेसे वाटले. इतकेच नव्हे तर गाव सोडून ते परत निघाले म्हणजे गावातील मंडळींच्या डोळ्यांतून पाणी आल्याशिवाय कधी राहिले नाही. अशा प्रकारचे जनप्रियत्व यावे म्हणून त्यांनी प्रत्येकाला जे हवे होते ते दिले असे मुळीच नाही. परंतु जो जो मनुष्य त्यांना भेटला त्याच्यावर त्यांनी आईसारखे प्रेम केले. या स्वच्छ व निष्कपट प्रेमामुळे त्यांना भेटणाऱ्या माणसाचा जीव शांत व तृप्त होई आणि म्हणून तो त्यांच्या सानिध्याचा भुकेला बने. कोणतीही गोष्ट अगदी मनापासून करणे हा श्री महाराजांचा 8वा विशेष गुण होय. जी कृती ते करावयास घेत तिच्यामध्ये आपले सर्व मन घालण्याची युक्ती त्यांच्यापाशी असे. ते जेवायला बसले तर अगदी मनापासून जेवत, खेळायला लागले तर अगदी मनापासून खेळत, भांडायला लागले तर अगदी मनापासून भांडत व बोलायला बसले तर अगदी मनापासून बोलत. कोणतीही गोष्ट थोडीच करावी पण ती अगदी मनापासून करावी असे त्यांचे नेहमी सांगणे असे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत कसे तरी माळ ओढीत बसून पुष्कळ जप करण्यापेक्षा 5च मिनिटे भगवंतासमोर बसून पण जीव ओतून घेतलेले त्याचे नाम त्यांना जास्त आवडत असे. पुष्कळ जप करू नये असा याचा अर्थ नव्हे. जप पुष्कळ करावा, परंतु जपाच्या नुसत्या संख्येला महत्त्व न देता जप करताना असणाऱ्या वृत्तीला महत्त्व द्यावे असे त्यांना वाटे. कोणतीही गोष्ट मनापासून करणे याचाच अर्थ असा की त्या गोष्टीमध्ये मन एकाग्र करणे. असे मन एकाग्र होऊ लागले की स्वतःचा विसर पडू लागतो. भगवंताचे नाम मनापासून घेत असता आपणास आपला विसर पडू लागला म्हणजे भगवंताचे प्रेम येण्यास वेळ लागत नाही. श्री महाराजांचा 9वा विशेष गुण असा की झाल्या गेल्याचा विसर आणि पुढच्याचा विचार. त्यांचा स्वभावाचा एक मोठा विशेष गुण असा की जी गोष्ट होऊन गेली तिच्याबद्दल विनाकारण चरवित चरवण करीत बसण्यापेक्षा पुढे काय करावे याचा विचार करणे त्यांना आवडे. एखाद्या माणसाच्या हातून पापकर्म घडले आणि तो दर्शनास आला तर ते त्याला सांगत, अरे खरे म्हटले म्हणजे तुझ्या हातून हे कर्म घडायला नको होते, पण ते घडले, पण आता ते घडूनच गेले ना, मग त्याची आठवण करू नकोस. आज रामाच्या पायावर हात ठेवून शपथ घे आणि पुन्हा ते कर्म न करण्याचा निश्चय कर. यापुढे चांगला वागशील तर पूर्वी घडलेल्या पापांची जबाबदारी माझ्याकडे लागली. अशी त्यांची वृत्ती असल्यामुळे ज्याच्या हातून पाप घडले असेल त्या माणसाला आपले पाप त्यांच्यापुढे ओकण्यास संकोच वाटत नसे. चुकून एखाद्याच्या हातून पाप पुन्हा घडले तर रामनामाचा जप, विष्णू सहस्त्रनामाचे पाठ किंवा रामहृदयाच्या आवृत्त्या या त्यांच्या ठरलेल्या शिक्षा होत्या. पण या शिक्षा भोगून माणसे सुधारत हेही खरे आहे. दुष्ट माणसाची दुष्ट बुद्धी नाहीशी होणे हीच त्याला खरी शिक्षा आहे असे ते नेहमी सांगत व त्या धोरणानेच पापी माणसाशी त्यांचे वागणे होत असे. इतक्या उदार व सहानुभूतीच्या धोरणाचा परिणाम होऊन जगाने त्याज्य ठरविलेली माणसे श्री महाराजांना पूर्णपणे वश होत आणि त्यांच्यामध्ये सुधारणा व प्रगती घडून येत असे. शिक्षेने मनुष्याचा हृदयपालट झाला पाहिजे हे तत्त्व त्यांनी व्यवहारात आणून दाखविले.
श्री महाराजांचा 10वा विशेष गुण असा की त्यांनी व्यवहाराचा परमार्थासाठी भरपूर उपयोग करून घेतला. जगत हे जर भगवंतानेच उत्पन्न केले आहे तर त्यामध्ये सर्वस्वी वाईट अशी वस्तू असेलच कशी? वस्तूचा चांगलेपणा किंवा वाईटपणा आपल्यावरच अवलंबून असतो. उदाहरणार्थ पैसा. जगामध्ये आढळणारे तंटे, चोऱ्यामाऱ्या, खोटे दस्तऐवज, दुष्टबुद्धी, अभिमान, मद्यपान वगैरे गोष्टी पैशामुळे होतात हे खरे आहे. पण याच पैशाच्या मदतीने विद्यादान, अन्नदान, भूमिदान, कलेला प्रोत्साहन, दवाखान्यांना मदत वगैरे गोष्टी मनुष्य करू शकतो. म्हणून प्रपंच मुळात सर्वस्वी चांगला नाही, तसा तो सर्वस्वी वाईटही नाही. आपण त्याचा उपयोग भगवंताच्या प्राप्तीसाठी करून घेतला पाहिजे. आपण बाह्यतः संसारी दिसावे, पण अंतर्यामी संसारी नसावे. घरामध्ये कुटुंब भरलेले असावे, पण आपण माझेपणाने त्यामध्ये नसावे. हे साधण्यास ज्या स्थितीत भगवंताने ठेवले आहे त्याचा हर्षविषाद मानू नये. श्री महाराजांचे लोकांना असे आव्हान होते की ज्या प्रापंचिक परिस्थितीत भगवंताचे स्मरण होऊ शकणार नाही अशी परिस्थिती मला दाखवा. पैसा वाचून प्रपंच चालत नाही. पैसा नसेल तर भगवंताचे स्मरण कसे होईल? असे कोणी म्हटल्यास ते स्वतःकडे बोट दाखवून सांगत की मला पगार नाही, इनाम नाही, इस्टेट नाही, साठविलेला पैसा नाही, व्यापारधंदा नाही. मी आहे रामदासी म्हणजे भिक्षेकरी. मी नाम घेऊ शकतो, मग तुम्हाला काय हरकत आहे? घरामध्ये बायको अनुकूल नाही, भगवंताचे स्मरण कसे करावे असे कोणी सांगितल्यास ते म्हणत, पण तुमच्या बायकोला डोळ्यांनी दिसत तरी आहे ना. तुम्हाला ती अन्न शिजवून घालते हे काय थोडे आहे? कोणी सांगे मूल बाळ नाही, कोणी सांगे मुले अनुकूल नाहीत, कोणी सांगे कर्ज आहे, कोणी सांगे प्रकृती बरी नाही आणि म्हणून आम्हाकडून नाम घडत नाही. त्यांना श्री महाराज म्हणत, प्रपंच हा कारखान्यासारखा आहे. तेथे मोडलेल्या वस्तू दुरुस्त करायला आपल्याला शिकायचे आहे. मग तक्रार करून कसे चालेल? म्हणून प्रारब्धाने जो बरा वाईट प्रपंच आला आहे त्यात समाधान मानून आपण आपले लक्ष भगवंताकडे लावावे. परिस्थिती पूर्णपणे सुधारल्यावर नाम घेऊ म्हणेल तो फसेल. जीवनाकडे पाहण्याची ही दृष्टी असल्याने नेहमी तक्रार करणारा किंवा रड्या मनुष्य त्यांना आवडत नसे. प्रपंच टाळणे अशक्य असते. तुम्ही हसत करा किंवा रडत करा, तो करावा लागतोच ना. मग तो भगवंताच्या स्मरणात हसत खेळत का करू नये? प्रपंचाला भगवंताकडे वळवा म्हणजे त्याचे दुःख नाहीसे होते. हा श्री महाराजांच्या शिकवणुकीचा मूळ मुद्दा आहे. माणसाचे बहिरंग म्हणजे त्याचा प्रपंच. तो पुष्कळ सुधारत बसण्यापेक्षा त्याचे अंतरंग म्हणजे त्याची वृत्ती सुधारली तर सर्व समाज आपोआपच अधिक सुखी व समाधानी बनेल हे श्री महाराजांना लोकांस पटवून द्यावयाचे होते. वृत्ती सुधारण्यास भगवंताची भक्ती हाच एक सर्वसुलभ उपाय असल्याने सर्वांनी भगवंताचे नाम घ्यावे असा अट्टाहास त्यांनी जन्मभर धरला. जानकी जीवन स्मरण जय जय राम.